आणि मधुमेह याचा अतिशय जवळचा संबंध आहे हे आपण पहिल्या काही भागांमध्ये बघितलेलं आहे। न विरघळणारी साखर किंवा न वापरले गेलेले फॅट यामुळे मधुमेह आणि लठ्ठपणा हे दोन्ही एक जुळे आजार म्हणून आपल्यामध्ये येतात। ज्या वेळेला आपण लठ्ठपणा हा केवळ 10% जरी कमी करू शकतो त्यावेळेला आपला मधुमेह हा जवळजवळ 30 ते 40% कव्हर होऊ शकतो। लठ्ठपणा आणि मधुमेह हे दोन्हीही साठवणुकीचे आजार किंवा मेटाबॉलिझमचे आजार म्हणून वैज्ञानिक संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे। जसं आपण लठ्ठपणा कमी करू तसा तसा मधुमेह कमी होतो, त्याची कॉम्प्लिकेशन्स कमी होतात, त्यासाठी लागणारी औषधं कमी लागतात आणि ऑफकोर्स त्याच्यामुळे येणारे जे काही लाईफ थ्रेटनिंग कॉम्प्लिकेशन म्हणतो आपण की मेजर हार्ट अटॅक किंवा पॅरालिसिसचा अटॅक किंवा गँग्रीन होणं, आंधळेपण येणं, या पद्धतीच्या सर्व गोष्टी आपण लठ्ठपणा आटोक्यात आणला तर कंट्रोल करू शकतो। लठ्ठपणा आटोक्यात आणण्यासाठी डाएट आणि एक्सरसाइज ह्या काही प्राथमिक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला सर्व काळ फॉलो करणं आवश्यक असतं। परंतु आपण सुरुवातीला जे काही कारण मीमांसा बघितली त्याप्रमाणे आपल्याला लक्षात येईल की डाएट आणि एक्सरसाइजचा जो वाटा आहे तो 20 ते 25% एवढाच असतो। बाकी जो वाटा आहे 70 ते 75% हा तुमच्या बॉडीच्या मेटाबॉलिझमचा असतो। साहजिकच ज्या वेळेला हे मेटाबॉलिझम खूप बिघडलेलं असतं त्यावेळेला कितीही तुम्ही तुमच्या शारीरिक हालचाली वाढवा किंवा कितीही तुम्ही डाएट पॅटर्न कमी करा, तुमचं वजन हलत नाही आणि तुमचा डायबिटीसही जाऊ शकत नाही। या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मेटाबॉलिझम मॉडिफाय करणं हा अतिशय चांगला उपाय आपण अंमलात आणू शकतो आणि ह्याला बेरियाट्रिक्सचं सायन्स म्हणून म्हणतात। बेरियाट्रिक्स आणि मेटाबॉलिक्स हे जे सायन्स आहे हे लठ्ठपणा आणि त्याच्याशी निगडीत आजार यांना कशा पद्धतीनं आपण दूर करू शकतो याच्याविषयीचं सायन्स आहे। लठ्ठपणामुळे येणारे जे विविध 110 पद्धतीचे आजार आहेत हे सर्वच्या सर्व आजार आपण ह्या मेटाबॉलिक्सच्या ट्रीटमेंटनी कम्प्लिटली बरे करू शकतो। त्याच्यामध्ये आपल्याला कुठल्या वेळेत आपल्याला पेशंट हातात येईल, कुठल्या अवस्थेमध्ये त्याची लठ्ठपणा आहे, त्याचे किती ऑर्गन्स ऑलरेडी अफेक्ट झालेले आहेत आणि त्याला कुठल्या कुठल्या पद्धतीची कॉम्प्लिकेशन्स आहेत या सर्व गोष्टींचा विचार महत्त्वाचा ठरतो। प्राथमिक अवस्थेतून लठ्ठपणा हा जेव्हा कॅटेगरी म्हणजे क्लास 2च्या पुढे जातो म्हणजे पर्टिक्युलरली 32.5च्या पुढे जेव्हा BMI जातो त्यावेळेला मधुमेह असेल तर हा लठ्ठपणा तुम्हाला सहजासहजी मागे येऊ देत नाही। तुम्हाला आहार टाईट फॉलो करणं अवघड जातं आणि त्याच वेळेला तुम्हाला खूप एक्सरसाइज करणं पण अवघड जातं। पण आपण मगाशी बघितलं की लठ्ठपणा हा जास्तीची एनर्जी नसून लठ्ठपणा ही वापरली न जाणारी एनर्जी आहे आणि एक पद्धतीनं उपाशी शरीरावर पडलेला बोजा आहे। त्यामुळे साहजिकच ताकद इतकी कमी असते की तुम्हाला खूप व्यायाम करणं शक्य नाही थकव्यामुळे आणि तुम्हाला खूप डाएटिंग करणं शक्य नाही कारण त्याच्याने तुमचं उपाशी शरीर हे जास्ती उपाशी होऊन जाते। अशा परिस्थितीमध्ये हा जो तिथे बिघडलेला मुद्दा आहे मेटाबॉलिझमचा तो काही पद्धतीच्या ऑपरेशन्सनी आपण नक्कीच रिकवर करू शकतो। ह्याला बेरियाट्रिक आणि मेटाबॉलिक ऑपरेशन्स म्हणून संबोधलं जातं। ही ऑपरेशन्स लठ्ठ माणसांमध्ये किंवा पोटाचा घेर मोठा असलेल्या माणसांमध्ये आणि लठ्ठपणाशी संबंधित ज्यांना